देवीच्या चरणाच्या एका नखातून विष्णूंचे 10 अवतार येतात. एवढी भगवती शक्तिमान आहे. 4 गोष्टी ठीक आहेत स्पीकरसाठी, पण काही गोष्टी विष्णू सहस्त्रनामसारखं दिव्य स्तोत्र जी स्वतः भगवती पठण करते. आता ते का वाचायला लावलं? कारण तुमचा जो झालेला दोष आहे तो लगेच अपराध मिटून जाईल. लगेच त्या अपराधामधून तुम्ही मुक्त होऊन जाल. कारण विष्णू सहस्त्रनाम रामनाम एकदा घेतलं, सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनावर्णानने, म्हणजे विष्णूंचे 1000 नावं हे रामांच्या एक नामाचे समान. म्हणजे त्रयोदशी पासून नवमी पर्यंत ही सप्तरात्री, पंचमी पासून नवमी पर्यंत ही पंचरात्री, अष्टमी पासून नवमी पर्यंत ही द्विरात्री, 2 रात्रांची. मग तुम्हाला जर का 9 रात्री नाही जमली, जेमतेम 4 ते 5 दिवस असेल ना, मग पंचरात्री करा. बरोबर, असं चालू शकतं. एक तर तिथीची वृद्धी होते. कधी कधी नवरात्री 10 दिवस जाते आणि कधी कधी नवरात्री 8च दिवस येते. तर काय होतं, 2 ज्या तिथी असतात ती एकत्र येऊन जातात. म्हणजे सप्तमी अष्टमी एकाच दिवशी आली, ह्याला म्हणतात तिथीचा क्षय होणं, म्हणजे कमी झाली. आणि तिथीची वृद्धी होणं म्हणजे डबल डबल सप्तमी आली, डबल डबल अष्टमी आली आणि डबल डबल नवमी आली, ह्याला म्हणतात तिथीची वृद्धी होणं. म्हणजे कधी कधी दसऱ्यापर्यंत 11 दिवस होऊन जातात. नमस्कार, मी स्मिता शेवाळे. चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवरात्री येत आहेत. नवरात्रीमध्ये घटस्थापना आपण करत असतो, देवीची आराधना करत असतो. या नवरात्रामध्ये ऐश्वर्य आणि समृद्धीसाठी कुठली यज्ञ करायला हवीत, कुठले विधी आहेत किंवा हे व्रत कसं करायला हवं, याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे गुरुजी कौस्तुभ जोशी इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं संपूर्णतः छान मार्गदर्शन घेऊया. अजून नवरात्रीला वेळ आहे, त्यामुळे आपल्याला तयारीसुद्धा करता येईल. मनापासून स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. पुन्हा एकदा तुम्ही मार्गदर्शन करायला आलात, मनापासून धन्यवाद. नक्की गुरु. आता घटस्थापना जी आपण नवरात्रामध्ये करतो, तर त्याचं महत्त्व आणि त्याची उत्पत्ती कुठून झाली त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि मग आपण पुढे जाऊया. नक्कीच. आता घटस्थापना, आता पूर्ण वर्षभरामधली आता ही नवरात्री, ह्या नवरात्रीला शारदीय नवरात्री असं उल्लेख आहे. शरद ऋतूमध्ये येणारी शारदीय नवरात्री. या नवरात्रामध्ये होतात सर्वात प्रथम तुम्ही जसं म्हटलात तसं घटस्थापना. आता घटस्थापनेचं सर्वात प्रथम कसं आहे की भगवतीचं हे व्रत आहे. भगवती म्हणजे आपण जगदंबेला भगवती म्हणतो. भगवतीचं हे व्रत आहे. आणि हे का करावं, तर सर्वात प्रथम किंवा ही कशी सुरुवात झाली, भगवतीची ही एक आराधना आहे. भगवतीचे जे 9 स्वरूप आहेत, त्या 9 स्वरूपांचं ह्याच कालावधीमध्ये उत्पत्ती झाली असं आपण म्हणूया. आणि ह्याच कालामध्ये या भगवतीने महिषासूर मर्दिनीचा संहार केला. ह्याच कालावधीमध्ये महिषासूर मर्दिनीचा संहार झाल्यानंतर लगेचच माता कालीचं सुद्धा स्वरूप आहे. त्यामुळे नवरात्री हा एक पूर्ण 9 दिवसाचा जो कालावधी, तोच ऑलरेडी एक खूप पॉवरफुल आहे. द देवी गीता हे कसं पुस्तक आहे, खूप इंग्लिशमध्ये आहे. आणि द देवी गीतामध्ये सांगितलंय द गॉड्स ऑफ पॉवरफुल, असं एक सुंदर वाक्य दिलंय. तर घटस्थापना ह्याची सुरुवात खूप सुंदर आहे. आता घटस्थापनेमध्ये सर्वात प्रथम काय करायला लावलं आपण हे समजून घेऊ. व्रतामध्ये त्या घटस्थापना हे व्रत कुलाचाराच्या अनुसार असतं. कुळाचार जो काही असतो म्हणजे तुमच्या पिढ्यानपिढ्या जे चालत आलेलं आहे, म्हणजे माझ्या आजोबांनी केलं, मग माझ्या वडिलांनी केलं आणि मग मी करतोय, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे घटस्थापनेचं व्रत. लगेचच आपण असं कुठंतरी सुरुवात नाही करू शकत. आणि जर का सुरुवात केली आहे आपण, तर ती आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे की आमच्या पुढची पिढी पण करेल. त्यामुळे हे व्रत घेणं आणि सुरुवात करणं ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा घटस्थापनेचं व्रत हे कुळाचाराच्या अनुसार आलेलं आहे. आता ते कसं सांगितलंय, तर भगवतीची जी काही आराधना आहे ही शिवशंकरांनी सुद्धा केलेली आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी केली. शिवशंकरच काय, तर ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी केली आहे. दैत्यांनी पण केली आहे, दानवांनी पण केली आहे, अक्षरशः कार्तिकेय स्वामिनींनी पण केली आहे, ती आईच आहे. ह्याच्यामध्ये विश्वकर्मांनी सुद्धा केली आहे. लांबचं नाही, तुम्ही ऐश्वर्य म्हटलात म्हणून कुबेरांनी सुद्धा केली आहे. जिथं आपण लक्ष्मी स्थिर राहते, आपण ज्याच्याकडे म्हणतो कुबेराकडे लक्ष्मी स्थिर राहते असते सदैव, त्या कुबेरांनी सुद्धा भगवतीची आराधना केली आहे. म्हणजे भगवतीची आराधना. आता हे घटस्थापनेचं व्रत कसं आहे की तुम्ही जी कुठली तुमच्याकडे टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल, म्हणजे विग्रह असेल, ते विग्रहामधली शक्ती ही कायम राहावी. आणि तुमच्या घरात तुमची जी काही जगज्जननी, तुमची जी काही कुलदेवी असेल, कुलस्वामिनी असेल, त्या कुलदेवीची शक्ती व आशीर्वाद किंवा कृपादृष्टी तुमच्यावर सदैव असावी. त्याच्यासाठी ते व्रत करायला सांगितलंय. आता तसं वर्षातून 4 नवरात्री येतात. 2 गुप्त असतात
आणि 2 सौम्य असतात, म्हणजे सगळेजणच करतात, जे सगळेच करू शकतात. एक चैत्र आणि शारदीय जे सगळेजण करतात. बाकीच्या 2 जे असतात डिसेंबर आणि जुलै ह्या पिरियडमध्ये, म्हणजे मागं पुढं होत असतं तिथीप्रमाणे. तर कधी-कधी ही फेब्रुवारीला पण येते गुप्त नवरात्री, कधी-कधी ही डिसेंबरमध्ये गुप्त नवरात्री मागं पुढं होत असते कधी-कधी. जे आपण सर्वजण करू शकतो, सामान्य व्यक्तिमत्व जे एक मनुष्य आहेत, जे प्रत्येकजण करू शकतात, ती एक चैत्र आणि शारदीय नवरात्री. तर सर्वात प्रथम आता आपण बघूयात ह्या कालावधीमध्ये शारदीय नवरात्रीला काय होतं. मी जसं म्हटलं, ह्या गुप्त नवरात्री आणि एक ह्या 2 नवरात्री ज्या प्रत्येकजण करू शकतो. तर आता ह्या कालावधीमध्ये पर्यंत जी शारदीय नवरात्री येते, म्हणजे आता जी शारदीय नवरात्री हे प्रत्येक व्यक्तिमत्व आनंदाने साजरी करतात. सगळेजण साजरी करतात. काही जण नाचून करतात, तर काही जण अनुष्ठान करून व्यवस्थित व्रतवैकल्य करून करतात. तर ह्या नवरात्रीपर्यंत तुम्ही बघाल तर पाऊस हा संपलेला असतो, ऑलमोस्ट गेलेला असतो आणि आता इथून थंडी थोडी चालू होते. दिवाळी येते, आता सगळं काही येणार असतं. मग ह्या कालावधीमध्ये काय होतं, की तुमचं जे पीक असतं ते उगवायला सुरुवात होते. कारण पाऊस पडला पिकावर, ते पीक उगतंय, आता व्यवस्थित उगणार आहे आणि आता ते छान राहणार आहे. म्हणजे तुमच्या साधारणतः दिवाळी झाल्यानंतर थंडी येईस्तोवर कापणी वगैरे जेव्हा होणार आहे, प्रत्येक पिकाची वेगळी अनुसरणं आहे. पण तरी, कारण आपण पावसाळ्यामध्येच पेरणी करतो, हे तर सर्वांना माहितीच आहे. मग आता इथे काय सांगितलं, तर सर्वात प्रथम तुमच्या घरातील टाक किंवा मूर्ती जी काही भगवतीची असेल, म्हणजे जगदंबेची असेल, तुमची जी कुठली कुलस्वामी असेल तीच तुमची. मग ती एकवीर आई असू द्या, तुळजाभवानी असू द्या, महालक्ष्मी असू द्या, किंवा सप्तशृंगी असू द्या, किंवा रेणुका माता असू द्या, आपल्या महाराष्ट्राच्या देवी आहेत ह्या सर्व. तर कुठलीही देवी असू द्या, त्या देवीचं एक टाक व्यवस्थित चौरंग असेल किंवा पाट, खाली रांगोळी काढून व्यवस्थित हळद कुंकू अर्पित करून तो पाट ठेवून पाटावर व्यवस्थित एक लाल वस्त्र, कारण देवीला रक्तवर्ण प्रिय आहे. रक्तवर्ण, कारण रक्त जे आहे ते देवीला प्रिय आहे. रक्तवर्ण म्हणजे लाल कलर. तर मग ते रक्तवर्ण हे प्रिय आहे, त्यामुळे एक रक्तवर्णाचं एक व्यवस्थित लाल वस्त्र मांडून तिथं एक टोपलीमध्ये, कारण हे सगळीकडेच असतं जनरली घटस्थापना म्हटली, ह्यालाच आपण मेन घट जे म्हणतो. घटाची जी स्थापना असते, देवाची जी स्थापना, देवीची जी स्थापना ही तीच आहे. एका टोपलीमध्ये व्यवस्थित आपल्या शेतातली माती आणून ती त्याच्यामध्ये ठेवून, त्याच्यामध्ये सप्तधान्य हळदीच्या पाण्यात धुवून, हळदीच्या पाण्यामध्ये, हळद कुंकवाच्या पाण्यामध्ये हळद कुंकू दोन्ही मिक्स करून करतात. कधी-कधी हळदीच्या पाण्यात पण करतात. हळद कुंकू दोन्ही मिक्स करून, कारण दोन्ही बनतं एकाच पदार्थाने, म्हणजे कुंकू सुद्धा हळदीनेच बनतं, फक्त लिंबू वगैरे हे करून बनतं. मग तसंच हळद कुंकवाच्या पाण्यात करून किंवा किमान हळदीच्या पाण्यात धुवून त्या सप्तधान्यांना, 7 प्रकारच्या धान्यांना घेऊन, त्या 7 धान्य तुम्ही कुठलेही घ्या, असं काही हे नाहीये की तुम्ही पर्टिक्युलरच घेतले पाहिजे. कुठलेही जे सप्तधान्य असतील, आता सप्तधान्यच का सांगितलं, ह्याचंही एक लॉजिक आहे. ते कसं, तर तुमचं पीक उगवलेलं असेल किंवा जे काही असेल ते घरातलं पीक असेल, ते पीक तुम्ही तिथे यूज केलात आणि त्या पिकाच्या अनुषंगाने तुम्ही ते त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे जी माती आणली आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेरून, 9 दिवसासाठी पेरायला सांगितलं आहे, ते 9 दिवसासाठी पेरावं. तिथं ती स्थापना, म्हणजे आता ही झाली सर्वात प्रथम घटाची स्थापना. जे काही घट आहेत त्याची स्थापना. त्याच्यानंतर कलश जो असेल, एक नारळ, त्याच्यात कलशाच्या आतमध्ये एक कॉईन, तुम्ही जसं म्हणाल नाणी, एक सुपारी, एक हळकुंड किंवा 2 हळकुंड आणि त्यानुसार अक्षदा, पुष्प, हळद कुंकू, एक आंब्याचा टहाळा म्हणजे आंब्याचे पानं, किंवा तुम्ही विड्याचे पानंही यूज करू शकता नसतील तर, आणि त्याच्यावरती एक नारळ. आणि त्या नारळाला सुद्धा तुम्ही एक व्यवस्थित हळदीने, एक म्हणजे जसं मी चंदन लावलंय, त्याला शाक्त संप्रदायामधलं चंदन म्हणतात, गोल हळदीने लावून आणि मध्ये कुंकू लावावं. तसंच शाक्त पद्धतीने त्या कलशाला आपण गंध लावावं. तुमची जी मूर्ती असेल किंवा जी भगवती असेल, त्या भगवतीला तिथं स्थापित करावं कलशाच्या जवळच. आणि आता हे झाले घट. घटस्थापनाचे जे काही घट आहेत ते झाले घट. आता ह्या घटस्थापनेचे काही अंग आहेत. बरं. म्हणजे पूजेचे काही अंग आहेत, की म्हणजे पूजा केलीत, पण ती पूजा कशी करावी, काय काय आहे हे सुद्धा आहे. तर सर्वात प्रथम तर तुम्ही घट स्थापित केले, प्रतिपदेला हे घट स्थापित करायला सांगितले. मग आता प्रश्न उद्भवतो की मी कधी करायचे, कुठल्या वेळेमध्ये करायची, चांगली वेळ कुठली, तिथून मग आपण पुढे जाऊयात की काय अंग आहेत. मग हा जो काही प्रश्न असेल तर ह्याचं उत्तर असं असेल की सूर्योदयाच्या नंतर ही जी काय असेल ती स्थापना करावी. आता काय सांगितलंय, प्रातःकाल, प्रातःकाले देवीम आराधयेत, प्रातःकाले प्रपूजयेत. म्हणजे प्रातःकालामध्ये देवीला आराधना करावी आणि प्रातःकालामध्ये पूजा करावी. प्रातःकाले देवीम आराधयेत, प्रातःकाले प्रपूजयेत. म्हणजे आता सर्वात प्रथम प्रातःकालामध्ये, म्हणजे सूर्योदयाच्या नंतर 4 तासात, म्हणजे 10 घटिका. 10 घटिका म्हणजे 4 तास. मग आता सूर्योदय म्हणजे सूर्य उगवला त्याच्यानंतर 4 तासाच्या आत किमान, म्हणजे सूर्य समजा आत्ताचा सूर्य चाललेला आहे
सप्टेंबर महिन्यातला मी म्हणेल 6च्या, कारण कोणी पंचांग बघणार नाही म्हणून मी ऑलरेडी सांगून देतो सोप्या करण्यासाठी. मग 6चा सूर्य आहे म्हणजे 6ला उगवतोय सूर्य. उगवतोय म्हणजे तो दिसला पाहिजे असं नाही म्हणत आहे आम्ही. तो डोंगराच्या आतून उगवलेला आहे, थोडासा प्रकाश झालेला आहे, तो तुम्हाला दिसतोय हे नाही. मग तो 6:30-7 पर्यंत पूर्ण उजेड होऊन जातो. मग तसंच म्हणजे 6चा सूर्य आहे ना, मग पटकन सकाळी व्यवस्थित 5 वाजता उठून व्यवस्थित स्नान आदी करून पटकन घटाची स्थापना करून, हा तुम्ही त्यावेळेला शेतीत जाऊन जरी आणली, तुमची जी काही माती आणायला सांगितली तरी चालेल. मग तुमच्यात त्याच्यानंतर नसेलच की मग गुरुजी तसं आदल्या दिवशी आणून ठेवा, जर का तुम्ही फ्लॅट वगैरे सिस्टीममध्ये राहत असाल, कारण ऑब्व्हियसली तिथं शेती वगैरे नसेल. तुमच्याकडे शेत असेल तर नक्कीच सकाळी जाऊन आणा. आता हे झालं घटाची स्थापना. तिथं घटाची स्थापना झाल्यानंतर आपण म्हटलो बघा, मूर्तीची स्थापना म्हणजे जी कुठली घरात टाक असतील किंवा देवी असेल, कारण हे व्रतच केलं त्यासाठी जातं की त्याच्यातली जी काही शक्ती आहे आणि जी माझी कुलस्वामिनी आहे तिची कृपादृष्टी राहावी व तिची माझ्याकडून सेवा व्हावी, तिच्या चरणांची सेवा व्हावी. तर आता हे तर काय करावं, मालाबंधन आहे. मालाबंधन, आता तुम्ही नवरात्रीच्या कुठल्या मंडळामध्ये गेले असाल तर तुम्ही एक साईडला बघितलं असेल की एक माळ बांधलेली असते बघा विड्याच्या पानाची. काही ठिकाणी विड्याच्या पानाची बांधली जाते, काही ठिकाणी तिळाची जी फुलं असतात पिवळ्या कलरची, तिळाचे फुलं, तर तिळाच्या फुलाची बांधली जाते. पण जनरली भरपूर ठिकाणी ही विड्याच्या पानाचीच बांधली जाते. आता ह्याला म्हणतात मालाबंधन. आता ह्या मालाबंधनामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला 9 दिवसाच्या 9 माली जे काही माळा आहेत त्या बांधायच्या. म्हणजे त्याच्याने हे रिप्रेझेंट होऊ शकतं की किती दिवस झाले आहेत, एक तेही रिप्रेझेंट करता येतं. आणि मालाबंधनाचं कसं आहे की ती मालाबंधन परफेक्टली त्या देवीच्या डोक्यावरती आली पाहिजे किंवा त्या कलशावरती आली पाहिजे. तुम्ही बघाल तर त्या कलशाच्या वरतीच असते, कलशाच्या वरती असते. कलशालाच देवी स्वरूप मानलंय, त्यामुळे कलशाच्या वरती. आणि त्या नारळाच्या परफेक्ट म्हणजे जो कलश आहे त्या कलशाच्या परफेक्ट खाली देवीचा टाक किंवा आपण हे मूर्ती ठेवलेली असते. म्हणजे त्याची खाली तांदूळ ठेवून ठेवा, डायरेक्टली ठेवू नका, एवढं नक्की. आणि मग एक झालं हे मालाबंधन म्हणजे जे अंग आहेत. त्याच्यानंतरचं जे अंग येतं तो नंदादीप. नंदादीप म्हणजे काय, तर आपण नंदादीपाला मी सोप्या भाषेत बोलेल अखंड दिवा. बरं, आता कळेल. अखंड दिवा म्हणजे काय, आपण नवरात्रीमध्ये अखंड दीप हे प्रज्वलन करतो, ह्याला संस्कृत मध्ये नंदादीप असं म्हटलेलं आहे. तर आता हे जे काय नंदादीप आहे इथं 2 सांगितले. एक लावलं तरी चालेल पण तरी 2 लावा. का सांगतोय त्याचं कारणही आहे. आता सर्वात प्रथम ह्याच्यातली जी वात लावायला लावलेली आहे ती हळद कुंकवानी अशी थोडीशी, जशी आपण नाही का ज्या वेळेला कापूस घेतो आणि त्याची वात बनवतो त्याच वेळेला ती वात हळद कुंकवानी हे केलेली पाहिजे. हा म्हणजे ती रंगीत झालेली पाहिजे, हळद कुंकवानी ती रंगीत झालेली पाहिजे. आणि मग ती वात लावा. मग ती वात किमान 1 इंची पाहिजे, म्हणजे 7 ते 9 मीटर. बरं, एवढी वात मोठी पाहिजे, म्हणजे ती 9 दिवस प्रज्वलन राहील. 7 ते 9 मीटरची वात असेल तर. आता हा नंदादीप हा तुम्हाला 9 दिवस प्रज्वलन करायचा आहे. आणि आता हा जो काही नंदादीप आहे, हा जो काही तुम्ही 9 दिवस प्रज्वलन करताय, आता ह्याच्यामध्ये चुकून अनावधानाने असं झालं की गुरुजी ही जी काही वात आहे ती विजली गेली माझ्याकडून, खूप मोठा दोष लागला, घाबरू नका, काही काळजी करायची आवश्यकता नाहीये. हे तुम्ही ती वात परत एकदा प्रज्वलन करा. खरं तर मी मुद्दामूनच 2 सांगितलं, कारण कधी कधी काय होतं, माचीस लावल्यानंतर असं आपण हात झटकतो आणि वात विजते, किंवा मुलगा पळत येतो आई आई करत, कधी असं होत असतं, साहजिक आहे. मग असं कधी झालं तर मग असं अशा वेळेला 2च ठेवावे. आणि जर का झालं तर विष्णू सहस्त्रनाम लगेच पठण करा. बरं, म्हणजे स्पीकर विकर नाही बरं का. आता इथं हा विषय स्पीकरचा नको की गुरुजी माझा तुम्ही स्पीकरवर नाही. 150 श्लोकाचं आहे, मला स्वतःला वाचायला किंवा आमचे जेवढे वैदिक आहेत 20 मिनिटं लागतात, तुम्हाला अर्धा तास लागेल. प्रयत्न करा, टाळू नका त्या गोष्टीला. स्पीकर बिकर काही नको. हा 4 गोष्टी ठीक आहेत स्पीकरसाठी, पण काही गोष्टी विष्णू सहस्त्रनामसारखं दिव्य स्तोत्र जी स्वतः भगवती पठण करते, आता ते का वाचायला लावलं, कारण तुमचा जो झालेला दोष आहे तो लगेच अपराध मिटून जाईल, लगेच त्या अपराधामधून तुम्ही मुक्त होऊन जाईल. कारण विष्णू सहस्त्रनाम, रामनाम एकदा घेतलं, सहस्त्रनाम तुल्यम रामनावर्णाने, म्हणजे विष्णूंची 1000 नावं हे रामांच्या 1 नामाच्या समान. आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून परत दिवा वगैरे व्यवस्थित म्हणजे विष्णू सहस्त्रनाम प्रज्वलन करा, काही दोष लागणार नाही. त्याच्यानंतर येतं कन्यापूजन. बरं, आता कन्यापूजन सांगितलं की कन्यापूजन जे काही आहे ते नवरात्रीचं किंवा घटस्थापनेचं प्राण आहे. बरं, म्हणजे हे जे काही व्रत ह्याचं हे प्राण आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही संख्येने म्हणजे आता ह्या कुमारिका कशा असाव्या, कुमारिका हे कोणाला म्हटलं जातं, ज्या कुमारिका 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या आहेत. म्हणजे जी महिला किंवा जी स्त्री किंवा जी मुलगी, महिला पण नाही अजूनपर्यंत, जी मुलगी ही 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत आहे, त्याच मुलींचं कन्यापूजन केलं जातं शास्त्रोक्त पद्धतीने. कारण कुपुत्रो भवती पण कुमाता न भवती, म्हणजे कुपुत्र असू शकतो पण कुमाता नसू शकते कधी. तर कसं आहे की
आता सांगितलं काय की भगवती माझ्याकडं एक खूप सुंदर हे आहे, दुर्गा स्तुती आहे आणि एक भगवती स्तुती आहे. खूप सुंदर स्तोत्र आहे. भगवती स्तुती करून. तर त्या भगवती स्तुतीमध्ये एक श्लोक येतो आणि तो सुंदर आहे. त्याचं मी डायरेक्टली वर्णन सांगतो. तर त्या वर्णनामध्ये सांगितलंय की भगवती म्हणजे हे आराधना करतायत ते, जगदंबे भगवती माते, तुला माहिती आहे की माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि मी तुला पैसे देऊ शकत नाही. तुला माहिती आहे की मी तुझ्या चरणांची सेवा करू शकत नाहीये. चरणांची सेवा करू शकत नाही. कारण जगदंबा म्हटली ना, की त्यांना खूप प्रचंड पैसे लागतात. हवन, यज्ञ, त्यांचं काम, त्यांना लागणारी आहुती, सगळ्या गोष्टी प्रचंड खूप मोठ्या आहेत. दान असेल त्याच्यामध्ये, दान खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी लागतात. मग माते, माझ्याकडे एवढं नसूनही तू माता माझ्यावर एवढी कशी कृपा करते की तू मला जिवंत ठेवते आणि 2 टायमाचं अन्न मला भेटतंय. तू एवढी कृपा आणि एवढी ममता कशी करू शकते? तू एवढं किती वात्सल्य आहे तुझ्याकडं. एवढं वात्सल्य मी कोणाकडं नाही पाहिलं आणि एवढं वात्सल्य कसं काय तुझ्याकडं? एवढी ममता, एवढा आईपणा. म्हणजे माझ्या आईपेक्षा सुद्धा तू आईच आहेस, तीही आईच आहे, पण किती तो ममता भाव आणि किती तो वात्सल्य भाव हे आईकडं आहे. आता हे आपल्याला समजून आलं. त्यामुळे देवीची चरणांची सेवा ही कुमारिकांच्या माध्यमातून, मी चरणांची सेवा म्हटली कारण चरणांची सेवा खूप महत्वाची आहे. देवीच्या चरणाच्या एका नखातून विष्णूंचे 10 अवतार येतात. एवढी भगवती शक्तिमान आहे, एवढी भगवतीमध्ये शक्ती आहे की देवीच्या एका नखातून माता त्रिपुरा सुंदरी आहे, शृंगी वगैरे इथे सुद्धा आहेत त्या. म्हणजे साऊथ इंडियामध्ये माता त्रिपुरा सुंदरीला जास्ती हे केलं जातं, पूजलं जातं. खूप प्रचंड भक्त आहेत माता त्रिपुरा सुंदरीचे. आणि हो, माता त्रिपुरा सुंदरीचा खूप फरक येतो. अक्षरशः दत्तात्रयांची आराध्य आहे. साक्षात दत्तात्रय म्हटल्यानंतर दत्तात्रय सुद्धा ज्यांना पाया पडायला जातात, माता त्रिपुरा सुंदरींना रोज पाया पडायला जाणार बरं का, रोज नित्य नियमाने. आजही जातात कारण दत्त स्मतृगामी आहेत आणि आजही सप्तचिरंजीवी नाहीयेत, पण दत्तात्रय आजही आहेत. माता ते रोज मातेला दर्शन घ्यायला जातात. तसं तर महाराष्ट्रात पण येतात महालक्ष्मीला वगैरे, पण तिथेही जातात. तर त्या मातेचं असं वर्णन आहे की त्या मातेच्या हातात सगळं पूर्ण हात भरलेले आहेत. एकात पाश आहे, एकात माला आहे, हात पूर्ण भरलेले आहेत. आशीर्वाद देताना हातच नाहीये. मग सांगितलं काय, तर तुम्ही देवीच्या फक्त नखापर्यंत जरी पाहिलत ना, तरी सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. तरी सुद्धा तुम्ही मोक्षाला जाऊ शकता नुसतं देवीच्या नखाला पाहिलं तर. म्हणजे नखातून वर्णन आहे की नखातून, देवी भागवतम मध्ये की देवीच्या नखातून विष्णूंचे 10 अवतार आले, 10 अवतार आलेत. म्हणजे भगवती किती मोठी आहे. प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक देवताला पिता मानले, ईश्वर शेवट एकच आहे. त्यामुळे असं हे विवाद नको किंवा विष्णू मोठे का देवी मोठे, ईश्वर एकच आहे हे नक्की लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर येतं सप्तशतीचा पाठ. हा खूप महत्वाचा आहे. बरं, आता इथे तुम्ही आलेले असता साधारणतः, हे खरं तर सांगितलं जे मी कन्यापूजन सांगितलं हे भरपूर जण अष्टमीला करतात. तर अष्टमीला नाही करायचंय, हे रोजच करायचंय. रोज कन्यापूजन रोज कन्यापूजन करायचंय. आणि संख्येने करा, 1 2 3 4. म्हणजे मी एक दिवसाला 1 केली, दुसऱ्या दिवसाला 2 केलं, किंवा रोजच खरं तर एक नाहीतर एकच कन्या ठेवा तिचं रोज करू शकाल. कारण एक कन्याचं सुद्धा वर्णन आहे. हे तर खूप एक स्वतंत्र पॉडकास्ट बनलेलं ह्याच्यावर. एवढं मोठं वर्णन आहे की एक कन्याचं पूजन केलं तर काय होणार, तर तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होणार. 2 कन्याचं पूजन केलं तर तुम्हाला भोग आणि मोक्ष प्राप्त होणार. 3 कन्यांचं पूजन केलं तर तुम्हाला अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ, काम, मोक्ष तुम्ही समजू शकता माझं म्हणणं काय. काम म्हणजे, काम म्हटल्यानंतर कुठलीही वासना आली. एक गोष्ट आहे, मला ही वस्तू आहे, मला याच्यापासून वासना आहे, मग ती काम वासना आली, म्हणजे ते सुद्धा भेटेल. भोग म्हणजे एखाद्या वस्तूचा उपभोग बघायला भेटेल. आणि मोक्ष तर माहितीच आहे. आणि अर्थ म्हटल्यानंतर रामकृष्ण हरी, त्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही 3 कन्यांचं पूजन केलं, अशा 108 ते सहस्रपर्यंत. रामरायांनी तर किती कन्यांचं पूजन केलं होतं त्यांच्या कालावधीमध्ये. म्हणजे कन्यापूजन सुद्धा खूप मोठं आहे आणि हे रोजच करावं सांगितलंय. तर हे सप्तशतीचं पठण जे आहे ते आपण घरच्या घरीच करायला हवं की गुरुजींना बोलवून त्यांच्याकडून ते करून घ्यावं? काय सांगाल? कारण या नवरात्रामध्ये आपण जर का ते पठण केलं तर त्याचे फायदे मिळू शकतात, पण त्याचे पूर्ण बेनिफिट मिळण्यासाठी काय योग्य? माझं म्हणणं असेल, गुरुजींना, वैदिक जाणकारांना घरात बोलवूनच पठण करून घ्या. कारण कसं आहे, स्पष्ट उच्चारण पाहिजे, व्यवस्थित उच्चारण झालेलं पाहिजे. आणि कसं आहे, ते त्यांच्यातले एक जे 700 श्लोकातील एक शब्द आहे, त्याचं असं सांगितलं की ते अग्नीच्या बाणाच्या समान आहे. त्यामुळे ते योग्य रीतीनेच म्हटले गेले पाहिजे, जो जाणकार आहे त्याच्याकडून, कारण त्यांना येतंय. आता प्रश्न उद्भवेल की स्पीकर वगैरे वर करावं का, म्हणजे आपण कुठे ऐकू शकतो का युट्यूबवर? तर माझं म्हणणं असेल की मला माहिती नाही आहे की तिथं ते शुद्ध उच्चारण आहे का, तिथं व्यवस्थित मिळेल का, ते मला माहिती नाही आहे.
किंवा मला त्याची म्हणजे माहितीच नाहीये. हा, ते योग्य असेल की तुम्ही योग्य जाणकाराला बोलवलं आणि योग्य जाणकाराकडून व्यवस्थित घेतलं, बर, हे एक योग्य असेल. त्याच्यासाठी मी आणखीन एक उपाय देऊ शकतो. जर का ते नाही जमलं, सगळ्यात सोपा उपाय मी सांगेल, महिषासूर मर्दिनी स्तोत्र पठण करा. सोपा विषय. जर का नाहीच जमलं बोलवता कोणाला, महिषासूर मर्दिनी स्तोत्र सर्वांनाच येतं. मला 100% माहिती आहे की प्रत्येक जण गुणगुणत असतो नवरात्रामध्ये ऐगिरी नंदिनी करून. त्यामुळे हे आद्य शंकराचार्यांनी रचित खूप सुंदर आणि खूप पॉवरफुल स्तोत्र आहे आणि हे नक्की पठण करा. बर, मग अशी आम्हाला सांगितलं तुम्ही की हे व्रत कसं करायचं किंवा काय काय करायचं आहे नवरात्रात. आता हे प्रत्येकाच्या घराण्यातल्या प्रमाणे किंवा वंशाप्रमाणे ती परंपरा येते, म्हणजे तो कुळाचार येतो, त्या पद्धतीनं देवीची आराधना होते. तर हे आपण कसं ओळखायचं की आपलं म्हणजे सर कोणी करत नसेल यापूर्वी आणि मला करायची इच्छा आहे, तर मग काय करायचं? सुरुवात करा. पण ती कुठल्या पद्धतीनं सुरुवात करावी? मग संकल्प घेऊन. बर, पण म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं ते सगळं करायचं, पण संकल्प घ्यायचा आणि मग ते सुरू करायचं. तुम्हाला हे माहिती की तुमच्या नंतरची पिढी करेल का, त्यामुळे संकल्पच तसा घ्या की मीच करतोय. अच्छा, माझ्या नंतरचं करेल की नाही मला माहित नाही. देवी माझ्याकडून एवढी सेवा होते, कारण आम्ही नक्कीच म्हटलं कुळाचार आहे, ह्याच्याने येत आहे. देवी माझ्याकडून संकल्प घेतोय, मी संकल्प घेऊन व्यवस्थित देवी माझ्याकडून एकटीकडून होत आहे. आता हे सगळं व्रत करत असताना मध्येच मासिक पाळी आली तर हे व्रत पूर्ण होऊ शकतं का, किंवा मग असे अडथळे आले तर काय करायचं? सर्वात प्रथम काही ठिकाणी ज्या नवरात्री आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्यात. आता पंचरात्री पण आहे, सप्तरात्री पण, म्हणजे त्रयोदशी पासून नवमी पर्यंत ही सप्तरात्री, पंचमी पासून ह्याच्यापर्यंत नवमी पर्यंत ही पंचरात्री, अष्टमी पासून ह्याच्यापर्यंत नवमी पर्यंत ही द्विरात्री, 2 रात्रांची. मग तुम्हाला जर का 9 रात्री नाही जमली, जेमतेम 4 ते 5 दिवस असेल ना, मग पंचरात्री करा. बर, असं चालू शकतं. मग देवी भगवतीने सांगितलं की तुम्हाला करायची सेवा, मी तुमच्यासाठी रेडी आहे. बरोबर, तुम्हाला करायची, तुम्हाला त्रास आलाय ना, चालेल, मी रेडी आहे, त्याचा प्रश्न नाही. बघा कसं असतं, हे नॅचरल गोष्ट आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत की तुम्हाला आत्ता नाही तर नंतर करता येईल. बरोबर, असं नाही की तुमच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम उभा झाला आणि तुम्हाला आता मग ऑफेंड झालं पाहिजे की मग आता आम्ही गोळ्या वगैरे खातो आणि त्याच्याने पुढे काही नाही, असा विचार करू नका. हे खूप चुकीचं आहे आणि खूप लहान लहान मुली ह्या गोष्टीवर विचार करतात. असं काहीच विचार करू नका. उलट सर्वात महत्वाचं, आत्ता नाही तर नंतर पर्याय दिलाय धर्मशास्त्राने. आत्ता नसेल जमत तर नंतर करा. बरोबर, किमान चला तुम्हाला शेवटपर्यंत आला, द्विरात्र करा, अष्टमी आणि नवमी तर करा. बरोबर, अष्टमीला तर भगवतीची ताकद असतेच, मी पुढे समजवेलच तुम्हाला आणखीन व्यवस्थित. तिथं आणखीन प्रचंड ताकद असते, त्यामुळे त्यावेळेलाही करू शकता. अच्छा, आणि बऱ्याचदा आपण बघतो की नवरात्री मध्ये जे आपण उपवास करतो किंवा जे विधी असतात ते तिथीनुसार कधीतरी 8 दिवसाचे येतात, कधी 10 दिवसाचे येतात. मग ते आपण उपवास पूर्ण करायचा असतो, म्हणजे 9 दिवस 10 दिवस काय? तर हे जे मागं पुढं होणं आहे ना, आता आपण चालतो तिथीप्रमाणे. न्यूमरोलॉजी वेगळा विषय, त्यामुळे न्यूमरोलॉजी हा वेगळा विषय. आपण तिथीप्रमाणे चालणारे, हिंदू धर्मामध्ये तिथीप्रमाणे चालतो. बरोबर. आता दिवसाला नवरात्री नाहीये, बरं, तिथीला नवरात्री आहे. अच्छा, हे लक्षात घ्या. दिवस हा भाग वेगळा आहे. दिवस किती येऊ द्या, त्याला संबंध नाहीये. मग असं का नसतं 1 तारखेला नवरात्री आणि 9 तारखेला संपेल? तिथीप्रमाणे चालतोय आपण. मग प्रतिपदेला नवरात्री स्टार्ट होणार, कुठलीही नवरात्री प्रतिपदेलाच चालू होणार आणि नवमीला संपणार. मग तिथी जशी असेल, तिथीचा क्षय कधी होतो? एक तर तिथीची वृद्धी होते, कधी कधी नवरात्री 10 दिवस जाते आणि कधी कधी नवरात्री 8च दिवस येते. तर काय होतं, 2 ज्या तिथी असतात ती एकत्र येऊन जातात, म्हणजे सप्तमी अष्टमी एकाच दिवशी आली. ह्याला म्हणतात तिथीचा क्षय होणं, म्हणजे कमी झाली. आणि तिथीची वृद्धी होणं म्हणजे डबल सप्तमी आली, डबल अष्टमी आली आणि डबल नवमी आली. ह्याला म्हणतात तिथीची वृद्धी होणं, म्हणजे कधी कधी दसऱ्यापर्यंत 11 दिवस होऊन जातात, असं होतं. म्हणजे ह्याला म्हणतात तिथीची वृद्धी होणे किंवा तिथी वाढते. मग जशी तिथी असेल तशाप्रमाणेच उपवास करावा. वृद्धी झाली तर मग 9चा 10 दिवसाचा करावा लागेल आणि क्षय झाला तर मग 9चा 8 दिवसाचा होईल. त्यामुळे हिथं काय आहे की तिथीप्रमाणेची ती रात्र आहे, तिथीप्रमाणेची ती रात्र आहे आणि त्यानुसारच तिथीप्रमाणेच आपल्याला चालावं लागेल. तिथं दिवस महत्वाचे नाहीयेत, तिथं दिवसाचं काहीच लॉजिक नाही, संबंधच नाही. तिथे तिथी महत्वाची, प्रतिपदा, द्वितीया, आता नवमी पर्यंत आला तशी, त्यामुळे तिथं तिथी खूप महत्वाची. असं. बर, आणि
ऐश्वर्य समृद्धीसाठी असे कुठले यज्ञ आणि विधी आहेत की जे नवरात्रात हमखास करावेत? चंडी यज्ञ असेल नक्कीच. शतचंडी यज्ञ आहे, ते सुद्धा खूप छान यज्ञ आहे. शतचंडी नवचंडी यज्ञ आहे, शतचंडी यज्ञ आहे, नवचंडी यज्ञ आहे. हे यज्ञ केल्याने कुठे ना कुठेतरी ऐश्वर्यामध्ये, उलट ह्यासोबत मान सन्मानामध्ये सुद्धा वृद्धी होते. बरं. तुमचा मान सन्मान सुद्धा वाढतो. जनरली नवचंडी यज्ञ केलं जातं सगळीकडे. खूप प्रसिद्ध आहे नवचंडी यज्ञ. नवचंडी यज्ञ हे सगळीकडेच केलं जातं आणि ह्याच्यामध्ये तुमचा मान सन्मान वाढतो. आणि हे यज्ञ नॉर्मली नाही तर पॉलिटिशियन लोक खूप करतात. बरं. खूप पॉलिटिशियन आहेत म्हणजे माझ्या स्वतःच्या ओळखीमध्ये, की ते नवचंडी यज्ञ करतात नवरात्रीमध्ये. बिझनेसमॅन पण करतात, ऐश्वर्यासाठी सांगतोय मी खास करून त्यामुळे. आणि हा नक्कीच हे यज्ञ थोडंसं खर्चिक आहे, हा प्रश्नच नाही. खूप मोठं यज्ञ आहे, त्यामुळे यज्ञच म्हटलं तर हे खूप मोठं यज्ञ आहे. आणि हे यज्ञ एक अव्यढव्य यज्ञ आहे, व्यवस्थित होतं, व्यवस्थित भगवतीची आराधना होते आणि मन खूप प्रसन्न होतं यज्ञ केल्यावर, करणाऱ्याचं सुद्धा. आणि आम्ही म्हणून आम्ही ज्यांच्याकडे जातो किंवा आम्ही ज्यांच्याकडे करतो किंवा जे कुठले असतील बसलेले वैदिक सुद्धा जात असतील किंवा जे यजमान म्हणून बसले, खूप भारी वाटतं, खूप छान. तर बगलामुखीचा आपण जर का बघितलं, आता जसं आपण यज्ञाचं बोललो, बगलामुखीचे यज्ञ खूप प्रसिद्ध आहे. बगलामुखी मातेचा आता नवरात्रीमध्ये गर्दी होईल बगलामुखीला. बगलामुखीचं मातेचं यज्ञ खूप प्रसिद्ध आहे भारतामध्ये. 51 शक्तिपीठ आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. 51 शक्तिपीठामध्ये हे देवीचं स्थान आहे. मग बगलामुखी मातेचं हे जे काही तिथे जे काही यज्ञ होतं, हे प्रचंड प्रसिद्ध यज्ञ आहे. त्यामुळे तुम्हाला यज्ञच करायचा असेल तर घरीही करा, पण खास मी म्हणेल बगलामुखी मातेच्या इथे जाऊन करा. तुम्हाला जर का सिद्ध व्हायचं असेल किंवा ऐश्वर्या प्राप्तीच करायची असेल तर नक्की एकदा बगलामुखीच्या मातेच्या इथे जाऊन यज्ञ करा. मला स्वतःचा अनुभव सांगतो. मी आज इथं बसलोय तर त्याचं कारण तेच आहे. कामाख्या असेल किंवा बगलामुखी असेल किंवा तुळजाभवानी असेल, म्हणजे मी जो आहे तो खरा एक अनुभव सांगतोय, मला स्वतःला अनुभव आलेला आहे. आणि बगलामुखी मातेला आयुष्यात एकदा तरी नक्की जावा. बरं. आणि हे जे चंडी यज्ञ तुम्ही म्हणालात, तर ते किती वेळाचं असतं आणि आपण कोणाला बोलावून करू शकतो, कसं असतं ते? आता वैदिकांवर अवलंबून आहे. वैदिक येतात घरात आणि करून देतात. काही ठिकाणी कसं होतं, ह्याच्यामध्ये सप्तशतीचं हे आहे, पठण आहे, त्याच्यानुसार आहुती आहेत. काही जण तर मी बघितलं 1 दिवसात अष्टमीला पण करतात किंवा 3 दिवसीय पण करतात. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे थांबून होतं. असं 3 दिवसीयही होतं. पण ते किती वेळाचं असतं? आता अवलंबून आहे मंत्रपठणावर, व्यक्ती किती मंत्रपठण करतोय, व्यक्तींचं किती ब्राह्मण बोलवलेत तुम्ही. कारण नवचंडी म्हटल्यानंतर तिला तेवढ्या आहुत्या आहेत, तिला तेवढा वेळ आहे. मग आहुत्या म्हटल्यानंतर प्रत्येक ब्राह्मण आवर्तन आहेत ना त्याच्यात. आता समजा एक अथर्व शीर्षाचे आवर्तन म्हणतात तेवढा वेळ लागतो, तसं आवर्तन आहे, तो एक पूर्ण वेगळा विभाग आहे. त्याच्यावर संपूर्ण पॉडकास्ट बनवले यज्ञावर. म्हणजे मी तरी याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगितलंय, त्यामुळेच मी हे सांगतो, मेन्शन करतोय की मी ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगतोय. हा एक वेगळा अख्खा विभाग आहे. किमान कधी लोक 1 दिवसात पण करतात आणि कधी काही लोक 3 दिवसात पण व्यवस्थित करून देतात. आणि काही दिवसांचा तर 9च्या 9 दिवसही चालतो. म्हणजे ज्यांना रोज घरात करायचं 9च्या 9 दिवस, मध्ये 9च्या 9 दिवस करतात. जनरली 3 दिवसामधून जो तिसरा दिवस येतो ना सप्तमीचा, त्यानंतर जी माता आहे, आता आहेच पुढच्या याच्यामध्ये समजूलच मी, की त्यावेळेला ती माता जी असते ती स्वरूप घेते त्याच्या रुद्र स्वरूपाचं, ती दुर्गेचं स्वरूप घेते. जी तुळजाभवानी दुर्गा स्वरूप आहे ना, महिषासूर मर्दिनीला मारते, पण तिला कपड्याने झाकल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. ती महिषासूर मर्दिनीला मारते त्रिशूळ घेऊन. मग त्यावेळेला माता ही शक्तिशाली होऊन जाते. आता मेन मातेचं ताकद जी म्हणते, कारण आता याच्यामध्ये वर्णन आहेत की त्याच्या आधी जी स्कंद माता आहे, स्कंद माता नवरात्रीचे 9 रूप आहेत, स्कंद माता आहे. स्कंद मातेला पुत्र झाला, पुत्र झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल मी आता आई बनली, मग आई बनल्यानंतर मी एवढं रक्त त्या मुलाला दिलं, काही नाही. उलट वर्णन आहे की एखादी स्त्री आई झाल्यावर आणखीन ताकदीची होते. हो, ते तर आहे. उलट काही जणांना वाटतं की मी आता कमी झाली, माझं रक्त कमी झालं. उलट तुम्ही आणखीन ताकदीची झालात असं समजा. एखादी गाय आहे, ती गायचं एखादं वासरू आहे आणि त्याला वाघ येऊन खातोय, ती गाय विचार नाही करणार तो वाघ आहे, डायरेक्ट जाऊन शिंग मारेल. ह्याला म्हणतात मातेची ताकद. त्याला जन्मल्यानंतर मग आता इथं काय होतंय की 3 दिवसामध्ये जो तिसरा दिवस होतो, पुढच्या ह्याच्यामध्ये आहेच मी समजू येईलच, पण 3 दिवसामध्ये कसं आहे की त्या पिरियडमध्ये भगवती ताकदीची होते. कारण प्रत्येक 7 दिवसाच्या स्वरूपाचे एक त्याला अर्थ आहे, उगाच नाही 7 स्वरूप असे एक त्याचा पूर्ण एक सविस्तर अर्थ आहे की आजच्या स्वरूपाचं वर्णन काय आहे, उद्याच्या स्वरूपाचं वर्णन काय. अगदी मी तुम्हाला हे म्हणणार होते, कारण आपण ना कुठेतरी पेपरमध्ये आलेले असतं की आजचा रंग हा, उद्याचा रंग हा, तर त्यापेक्षा त्या मातेचं रूप
त्या त्या दिवसाचं महत्त्व हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी गुरुजी आपण खास तो एपिसोड करणार आहोत, ज्यामध्ये आपण आपल्या देवीची जी रूपं आहेत त्या रूपांचे अर्थ आहेत आणि त्या मागची गोष्ट किंवा आख्यायिका जी आहे ती आपण गुरुजींकडनं ऐकणार आहोत. नक्की. वा वा वा. पण मग आता हे यज्ञ जे आहेत हे केल्याने आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्य सर्व प्राप्त होऊ शकतं. कारण हे यज्ञ तुम्ही आम्ही नाही तर देवतांनी सुद्धा केले, दानवांनी सुद्धा केले. बर. आमचं काय रावण करायचा. आता समृद्धी काय असते आणि ऐश्वर्य काय असतं आता इथं संपलं सगळं. रावण स्वतः चंडी यज्ञ करायचा म्हटल्यानंतर सोन्याची लंका आहे. त्यामुळे ऐश्वर्य काय प्राप्त होऊ शकतं चंडीची सेवा केल्याने, भगवतीची सेवा केल्याने, जगदंबेची. सोपं उदाहरण आहे. करेक्ट. असं खूप छान माहिती सांगितली. आता जाता जाता आम्हाला या नवरात्रीसाठी काहीतरी गोल्डन टिप, एक वेगळा विचार तुमचा देऊन जा. वेगळा विचार असेल तुम्ही ते वस्त्रांचं म्हटलं, माझ्या ते डोक्यात होतंच की वस्त्र घालण्यापेक्षा तुम्ही रोज एखादा उपासना कशी करू शकाल. स्वतःला कठोर, काही जण बघा चप्पल वगैरे नाही घालत, काही जण बोलत नाही, असं काहीतरी व्रत कडक व्रत करा. स्वतःच्या शरीराला असं तपवा, तरच ते भगवतीच्या सेवेमध्ये जाईल. कारण भगवतीच्या सेवेमध्ये जाण्यासाठी तुम्ही असे पाहिजे की भगवती मला तुला बघण्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल, पण मला तुला बघायचं आहे. कारण भगवतीने तुम्हाला काही नाही दिलंय. आज आपण चालू शकतोय, फिरू शकतोय, छान आहे ना, आणखीन काय पाहिजे. आपल्यापेक्षा खालच्या लोकांची परिस्थिती बघा खूप वाईट असते. कारण प्रत्येकाने आपल्या खालच्यापेक्षा लोकांची बघावी वाईट असते. कारण आपण नुसतं बघतो ह्याच्याकडे किती चांगलं आहे, हा किती चांगला आहे. आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघा तर खूप आपल्याला असं वाटतं की अरे त्यापेक्षा आपली चांगली आहे. त्यामुळे आपली एक अशी उपासना करा, उपवास करा किंवा एखादी आराधना करा किंवा एखादं स्तोत्र 9 दिवस रोज पठण करा आणि मगच तुमच्या ऑफिसला, वर्कला तो संकल्प करा. आणि जरी तुम्ही म्हणत असाल स्तोत्र कुठलं, दुर्गा स्तुती आहे, भगवती स्तुती अजून आहे, भगवती स्तुती सुद्धा आहे, असे स्तोत्र सोपे ते पठण करा. ते पठण केले तरी चालेल. नाही, शिवपंचाक्षर स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये गौरीचा श्लोक आहे अख्खा. शिवशंकरांच्या श्लोकामध्ये अख्खा पूर्ण उमा महेश्वर जी गौरीचं एक स्वरूप आहे पूर्ण, त्याचा श्लोक आहे, ते पठण करा. पण कुठे ना कुठेतरी गोल्डन टिपच ही असेल, आराधना आणि उपासना करा. आणि त्याचं फळ आपल्याला मनोभावे केल्यामुळे आपल्याला याचं फळ निश्चितपणे देवी देते. त्यामुळे आपण हे अगदी मनापासून करायला हवं. मी गुरुजींशी आज जे काही संवाद साधला त्यानंतर मी खूप मोटिवेट झाली आहे खरं सांगायला गेलं तर. कारण हा फक्त भक्तीचा विषय नसून मला असं वाटतं आपण स्वतःला सुद्धा एक आपल्या शरीरामध्ये, अंगामध्ये ती शक्ती निर्माण करत असतो आणि ती शक्ती आपल्याला देवी देत पण असते. त्याची अनुभूती घेण्यासाठी आपण थोडंसं काहीतरी केलं तर ती देईल ना. तर करायला हवं. आणि खूप छान माहिती सांगितलीत. पुढच्या एपिसोडमध्ये आपण देवीची रूपं बघणार आहोत. चालेल, भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.